ही आहे माझी लहान बहीण कार्तिकी. आज तिचं लग्न झाल्यानंतर मिली तिच्या सोबतच चालली होती. घरी लग्न असेल तर लहान मुलं खूप मस्त्या करतात, बट आमच्याकडे मिलीने लग्नात मज्जा करून घेतली. कॅमेराचा मेन फोकस मिलीच होती. नमस्कार आणि वेलकम टू दी मिनी मिली ब्लॉग 73. 14 मे 2026 ला माझ्या बहिणीचं लग्न झालं. तिच्या लाईफचा तिने एक नवीन चॅप्टर सुरू केला आहे. पण सरनेम जरी चेंज झालं, पण आमच्यातलं ते बहीण भावाचं नातं तसंच राहणार आहे. लग्नाची सुरुवात झाली होती वर्ण घालण्यापासून. जिथे हळदीला लागणारी हळद जात्यावरून पिसून घेतली. त्यानंतर आम्ही हिरवा मांडवा टाकायला घेतला. त्यात पण मिलीला वाटत असेल की तिच्यासाठी घर बांधत आहे की काय. आणि घरात बांगड्या घालायचा कार्यक्रम सुरू होता आणि माझ्याकडे टाइम पण होता, म्हणून मी मिलीला ग्रूमिंग करायला घेऊन गेलो. कारण मिली तर मेन हायलाइट आहे, तर ती पण सुंदर दिसायला पाहिजे की नाही. घरी आल्यावर बघतो तर बाहेरचं डेकोरेशनचं काम पण सुरू झालं होतं आणि रात्री डायका ठेवला होता. ते बघून मिली थोडी घाबरली, पण नंतर तिला सवय झाली. दुसऱ्या बाजूला आम्ही सगळेजण डान्सची प्रॅक्टिस करत होतो. डे 2 मेहंदी होती आणि सगळेजण मेहंदी लावत होते. मग मी पण एक छोटीशी मिलीच्या नावाची एक मेहंदी काढून घेतली आणि मग मिली मस्त एक ड्रेस घालून आली आणि तिचा फोटोशूट झाला. गरमीमुळे आम्ही मोठा कूलर लावला होता. मिली त्याच्या समोरच बसून राहत होती. डे 3 म्हणजे हळदीचा दिवस. सकाळी सकाळी रेडी झाली की पहिले फोटोशूट करून टाकला आणि मग हळदीला सुरुवात केली. आपल्या पोरीला हळद लावताना आई आणि बाबा दोघं पण जरा इमोशनल झाले, पण हळदीचा कार्यक्रम आहे तर डान्स करून मस्त्या करून सगळं विसरलं. तेवढ्यात मिली आली मस्त ड्रेस घालून. परत तिचा एक फोटोशूट करून टाकला. त्यानंतर लवकर रेडी झालो कारण रात्री होता संगीत, तर हॉलवर जाऊन सगळं रेडी करायचं होतं. मिलीला पण तेव्हाच हॉलवर घेऊन गेलो. हॉलवर जायच्या आधी तिचं पर्सनल काम पण करून टाकलं आणि हॉलवर सगळेजण मिलीला बघून तर शॉकच झाले. पूजा झाली आणि संगीतचा कार्यक्रम सुरू झाला. सगळेजण खूप मस्त परफॉर्मन्स करत होते. आमचा डान्स इग्नोर केला तरी चालेल. म्युझिकच्या आवाजामुळे मिलीला त्रास होत होता, म्हणून तिला रूम मध्ये मस्त एसी सुरू करून तिला झोपून दिलं. एंड ऑफ द संगीत रेणूसाठी आम्ही एक स्पेशल सरप्राईज पण ठेवला होता. ते बघून ती पण जरा इमोशनलच झाली. दुसऱ्या बाजूला मिली पूर्ण हॉल भर फिरत होती आणि थकली की पसरून जात होती. देन आम्ही जेवण करून झोपायला गेलो कारण सकाळी लवकर उठायचं होतं. बिकॉज आज होता मेन दिवस, लग्नाचा दिवस. मस्त फेटा घालून रेडी झालो आणि मिलीला एसी चालू करून रूम वरच ठेवलं. बिकॉज आज खूप गेस्ट येणार होते. तेवढ्यात नवरदेव आला, त्याची एंट्री झाली आणि लगेच रेणूची पण एंट्री झाली आणि फायनली त्यांचं ऑफिशियली लग्न झालं. गर्दी कमी झाल्यावर मिलीला मस्त ड्रेस घालून हॉलवरती घेऊन आलो. हॉलवर येताच तिचे एवढे फॅन्स भेटले. काही तिचे फ्रेंड्स होते तर काही मिलीला फर्स्ट टाइम भेटत होते. सगळेजण फक्त मिली मिली करत होते, तिच्यासोबत फोटोज काढत होते. मग आम्ही मस्त एक फॅमिली फोटो काढला आणि रूमवर जाऊन पसरलो. शेवटी सप्तपदी चालू झाली आणि माझ्या बहिणीची विदाई झाली. कारचं गेट उघडताच बसायला पहिले पुढे मिली असते. रेणूला जाऊ नको म्हणे आणि चाललीच तर मला पण घेऊन चल म्हणे. हे लग्नाचे 4 दिवस कधी आणि कसे निघून गेले कळलंच नाही आणि सगळेजण वापस आपापल्या कामावरती परत गेले. दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि अशाच मिनी मिनी ब्लॉगसाठी फॉलो नक्की करा.